मुसळधार पावसानंतरही ठाणेकरांची पाणी टंचाई काही संपलेली नाहीये. गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे ठाणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे आणि शहाड येथील जल उद्वहन केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ आणि कचरा साचला होता. त्यामुळे पंपांची पाणी उपसा करण्याची क्षमता कमी झाली आणि शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला. या समस्येवर मात करण्यासाठी ठाणे महापालिकेने अंडर वॉटर डायव्हिंग टीमच्या मदतीनं युद्धपातळीवर गाळ आणि कचरा हटवण्याचं काम हाती घेतलं. हे काम पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता निर्माण झाली होती आणि टप्प्याटप्प्याने पाणी पुरवठ्याचा दाबही वाढवण्यात येत होता. मात्र निसर्गानं पुन्हा एकदा पालिकेसमोर नवं आव्हान उभं केलंय. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने पिसे बंधाऱ्यातील पाण्याची पातळी लक्षणीयरित्या खालावली आहे. त्यातच भातसा धरणातून पाणी सोडण्यात आलेलं नसल्याने जलउद्वहन केंद्रातून आवश्यक प्रमाणात पाण्याचा उपसा करणं शक्य होत नाही. त्यामुळे शुद्ध पाण्याचा पुरेसा साठा निर्माण करण्यात अडचणी येत असून ठाणे शहरातील अनेक भागांमध्ये अद्यापही अपुरा पाणी पुरवठा होतोय. परिस्थितीवर महापालिका प्रशासनाकडून सातत्यानं लक्ष ठेवण्यात येत असून उपलब्ध पाण्याचं नियोजन करून नागरिकांना शक्य तितका सुरळीत पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र पिसे बंधाऱ्यातील पाण्याची पातळी वाढेपर्यंत किंवा भातसा धरणातून पाणी सोडलं जाईपर्यंत ठाणेकरांना पाणी टंचाईच्या झळा आणखी काही काळ सहन करावे लागण्याची शक्यता आहे. द पोलीस न्यूजसाठी अशरफ खान, ठाणे.